नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शौर्य करिअर अकॅडमी या आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आणि आजच्या भागामध्ये आपण जे महत्त्वपूर्ण प्रश्न असतील त्या प्रश्नांवरती आपण नजर टाकणार आहोत। वेळ न घालवता आपला जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे तर बघा मित्रांनो, काय म्हटलंय इथे, भारतीय नौदलासाठी पहिली स्वदेशी 3D सिव्हिल्स रडार प्रणाली कोणत्या कंपनीने विकसित केलेली ती तुम्हाला सांगायचं आहे। तर ही जी रडार प्रणाली आहे तर ती टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेड ही कंपनी आहे आणि या कंपनीने काय केलं तर ही जी रडार सिस्टीम आहे, ही जी प्रणाली आहे, ही प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आपला प्रश्नाचं हे उत्तर असणार आहे। आपण थोडंसं पुढे जाऊयात मित्रांनो। नंतरचं बघा, कोणते राज्य देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली म्हणून घोषित करण्यात आलेला आहे किंवा त्या नावाने, त्या विशेषणाने या राज्याला ओळखलं जाणार आहे? तर ते राज्य मित्रांनो केरळ असणार आहे। कारण केरळमध्ये साक्षरता हा जो रेशो आहे तो चांगल्या प्रकारचा आहे। आता ते पहिलं राज्य आहे असं नाही, कारण उल्हासनुसार राज्य चेंज झालेलं आहे, ते तुम्हाला सांगायचं आहे। उल्हास ही एक योजना आहे मित्रांनो, उल्हास नावाची एक इनिशिएटिव्ह आहे आणि ह्या उल्हास इनिशिएटिव्हच्या माध्यमातून, या उपक्रमाच्या माध्यमातून साक्षरता असणारे जेवढे काय राज्य आहेत ते राज्य ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। साक्षरता राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ठरवलेले आहेत। तर या उल्हास कार्यक्रमाअंतर्गत कोणते 4 राज्य आहेत जे राज्य मोठ्या प्रमाणावरती साक्षर आहेत, तर त्याची एक माझ्याकडे ट्रिक आहे। महात्मा गांधी म्हणून लक्षात राहू द्यायचं, महात्मा गांधी, आणि टी ला आपण द म्हणू आणि एच ला आपण हिंदू म्हणू। महात्मा गांधी द हिंदू हा खूप चांगला एक न्यूज पेपर आहे मित्रांनो, याचे रेफरन्स आपण नेहमी घेत असतो आणि एकदम बेसिक प्रश्न आपण काढण्याचा प्रयत्न करतो। एम वरून इथे मिझोराम नावाचं हे राज्य आहे बघा, मिझोराम नावाचं हे जे राज्य आहे, हे राज्य सर्वात जास्त साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। त्यानंतर गुजरात आहे, गुजरात, आणि त्यानंतर तिसरं जे राज्य आहे ते राज्य कोणतं आहे तर ते आहे त्रिपुरा राज्य आहे, त्रिपुरा हे राज्य आहे। आणि त्यानंतर एक आहे हरियाणा असं राज्य आहे। आणि हे जे राज्य आहेत या राज्यामध्ये साक्षरता जी आहे ती वयोगट 15 पासून पुढचे आहेत, ओके, 15 ते 28च्या दरम्यान। आणि साक्षरता कुठून मोजली जाते तर 7 या वयोगटापासून मोजली जाते, हे पण लक्षात राहू द्या। आणि एक लडाख नावाचा जो केंद्रशासित प्रदेश आहे हा अव्वल दर्जावरती आहे, लडाख, ठीक आहे, लडाख हा प्रदेश विसरू नका। थोडंसं आपण पुढे जाऊयात, चला। आता हे केरळ आलं होतं म्हणून हा संदर्भ दिलाय बरं का। आता त्यानंतर पुढचा आपण मुद्दा घेऊयात। नंतर काय आहे बघा, नंतरचा प्रश्न, अलीकडे गायना नावाचा हा जो देश आहे या देशाच्या राष्ट्रपती पदावरती कोणाची निवड झालेली आहे किंवा कोणाला नियुक्त करण्यात आलेला आहे तर त्याचं उत्तर असणार आहे करेक्ट, मोहम्मद इरफान अली यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ते नवे राष्ट्रपती असणार आहेत। त्यानंतर डिफरंट बट नो लेस हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर हे पुस्तक लिहिलंय मित्रांनो अनुपम खेर या अभिनेत्याने लिहिलेलं आहे। अभिनेता डेफिनेटली तुम्हाला माहिती असेल, खूप गाजलेले हिरो आहे। आणि भारतात शिक्षक दिन हा कधी साजरा केला जातोय तर भारतात सर्वांना माहिती आहे, एक बेसिक माहिती काय आहे की भारताचे पहिले जे काय उपराष्ट्रपती आहेत ज्यांचं नाव राधाकृष्णन हे आहेत, सर्वपल्ली राधाकृष्णन, यांचा जो जन्मदिन आहे तो जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। म्हणून यावरती फार काही आता बोलण्यासारखं नाही, प्रत्येकाला माहिती आहे। आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती आहेत, लक्षात राहू द्या, ओके। पहिले राष्ट्रपती कमेंट करून सांगा मला। त्यानंतर पुढे चला रे मित्रांनो, बघा सेमिकॉन इंडिया 2025 या सेमिकॉन इंडियाचं जे काय आयोजन आहे हे आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे ते सांगायचं आहे। तर ते नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सेमिकॉन मीन्स ज्याला सेमी कंडक्टर असं म्हणायचंय
सेमी कंडक्टर अँड इलेक्ट्रॉन सिस्टीम जी आहे यांना डेव्हलप करण्यासाठी ही जी परिषद आहे ही परिषद नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. सेमी कंडक्टरचा मित्रांनो आपण वेगवेगळ्या वस्तूंमध्ये किंवा इलेक्ट्रिक ज्या काही वस्तू आहेत त्याच्यामध्ये वापर करतो. फॉर एक्झाम्पल आपण मोबाईलचा आवर्जून उल्लेख करूया. तिथे सेमी कंडक्टर वापरलं जातं. आणि त्यानंतर पुढे बघा, भारतातील पहिले डिजिटल कृषी निदेशालय कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे आणि ते मित्रांनो बिहार या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. हे एकदा क्लिअर करून घ्या. ओके, आपण आता पुढे जाऊयात. नंतरचा जो काय प्रश्न आहे तो काय असणार आहे बघा. जॉईंट क्रेडिट मेकॅनिझम भारताने कोणत्या देशासोबत सुरू केलेला आहे ते सांगायचं आहे. तर भारताने ते सुरू केलेलं आहे जपान या देशासोबत सुरू केलेलं आहे. लक्षात राहू द्या, जॉईंट क्रेडिट मेकॅनिझम. ओके, आणि या मेकॅनिझमच्या माध्यमातून काय केलं जाणार आहे की तंत्रज्ञानामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची जी ऍडव्हान्स पद्धत आहे ती इथे शिकवण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा कोणी केलेली? भारतीय क्रिकेटमधून, भारतीय टीम मधून. तर भारतीय टीम म्हणलं की मग ते आहे अमित मिश्रा याने काय केलेली तर संन्यास किंवा रिटायरमेंट अनाऊन्स केलेली आहे. आणि त्यानंतर कोहलीने जे काय रिटायरमेंट अनाऊन्स केली किंवा संन्यास अनाऊन्स केलाय तो कशा कसोटी सामन्यामधून, कसोटी या सामन्यांमधून त्याने जी काय संन्यास आहे ती घोषणा केली, रिटायरमेंटची घोषणा केलेली आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट हे कुठल्या राज्यामध्ये राबवलं जात आहे? तर मित्रांनो लक्षात राहू द्या, हे जे आहे हे छत्तीसगड या राज्यामध्ये राबवलं जात आहे. आणि याचा उद्देश काय आहे तर याचा उद्देश आहे नक्षलवादी जे आहेत, कोण आहेत? नक्षलवादी. तर हे नक्षलवादी जेवढे काही लोक आहेत या नक्षलवादी एरियामध्ये काय करण्याचा प्रयत्न केला जात आहे की ही जी पद्धत आहे ही पद्धत कुठेतरी बंद व्हावी. ही समस्या मोठ्या प्रमाणावरती राज्यांना भासत आहे, त्या सेव्हन सिस्टर जे आहेत पलीकडे राज्य, तर अशा राज्यांना या समस्येपासून कुठेतरी सुटका मिळावी म्हणून हे ऑपरेशन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. आजचे प्रश्न इथे संपतील. स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा.